हाय गाईज, कशा आहात सगळे. तर चला, आज मॉर्निंगपासून शूट केलं होतं. जसं सकाळचे काम ते सर्वांनाच करावं लागतं, तसेच सकाळची सगळी क्लिनिंग मी करून घेतली होती. आणि आता 7:30 वाजत होते की नाश्त्याची पण तयारी केली होती. पण तुम्ही बघू शकता सकाळचा वेळ किती नॅचरल असतं आणि चिमणींचे आवाज असं काही. आणि छोटीशी माझी गॅलरी होती रूमची. आणि आज नाश्त्यामध्ये जसं मोठ आणि मूग मिक्स उसळ होती. तसं तर 8-8:30च्या तितक्यात जेवणच चांगलं वाटतं. मग ते थोडंसं दुपारी हलकं घेतलं तरी चालेल. पण आज स्वयंपाक करायला खूप वेळ होत होता, म्हणून मी नाश्त्यातच काही हेवी बनवून घेतलं. जसं मूग आणि मोठ याने कसं पोट पण भरलं राहतो आणि एकदम फिलिंग गुड असते. म्हणून मी सिंपल, जास्त काही नाही, बेसिक मसाले होते. थोडासा त्याच्यात काळा मसाला ॲड केला आणि कांदा फुल गॅसवर मी शिजवलं. कारण नाश्ता मला 8-8:30च्या तेवढ्यात बनवा पण लागतो, तेवढ्यात मला हवं पण. त्याच्यानंतर मी नाश्ता मग मला काही एवढं विशेष आवडत नाही. त्याच्या स्वादानुसार मी मीठ घेतलं. आणि मी याच्यात सांबार पूर्णपणे स्किप केला होता. सांबार जसे लसूण, टमाटे सगळं स्किप केलं होतं, बघू शकता तुम्ही. जेव्हा नाश्ता मी स्वतःसाठी बनवते, म्हणजे सगळ्यांसाठीच नाश्ता असतो, पण जसा काही असे नाश्त्याचे प्रकार असतात जे फक्त मी स्वतःसाठी बनवते, त्याच्यात एकदमच सांबार नसतो. सांबार, लसूण, टमाटर एकदम सिंपल असते. आणि बघू शकता, रांगोळी काढायची होती सकाळच्या वेळेस, पूजेच्या वेळेस, पण रंग पण नव्हते. तर मी जेवढे रंग आहेत तेवढ्यातच रांगोळी पूर्णपणे काढून घेतली. आणि एकच फूल असते जागोजागी, फक्त कलर चेंज असतात. आणि हे बघा, सकाळी अंगण बिंगण झाडून तिथे पण, अंगणात पण, बाहेर पण काढत असते. आणि जास्त काही नाही, छोटंसं एक फुलावाचं कसं आहे, जसं येतं तसं फूल. आणि सगळे कामं झाल्यावर नाश्ता म्हणजे बनवणं चालूच होतं, कारण मी नाश्ता बनवायला ठेवून दिला होता, मग सगळे कामं करत होते. तर तिथे मूठ पण एकदम चांगल्याने शिजून गेली होती. आणि मागं मी वरण भाताचं कुकर पण लावून घेतलं होतं, कारण सोबत चांगलं होऊन जाते. आणि त्याच्यासोबत मी घेतला होता चिवडा आणि चकली, थोडेसे कांदे, कारण नुसती उसळ पण खाल्ल्या जात नाही, थोडीशी तिखट पण झाली होती, म्हणून मी त्याच्यासोबत चिवडा घेतला. आणि हा चिवडा घरातलाच बनवलेला आहे, जो आपण लक्ष्मीजवळ बनवून ठेवतो फराळाचा, तोच फराळ आहे, जो उष्ट म्हणजे वेगळं काढून ठेवलेलं असतं तसं. तर बघू शकता, एकदम चांगला घरचा नाश्ता, आणि तेही एकदम हेल्दी. त्याच्यासोबत तुम्ही पाव पण घेऊ शकता, मिसळ, आणि अजून पोळी पण घेऊ शकता, भात पण घेऊ शकता. आणि साईडला वरण भाताचं कुकर पण लावून घेतलं होतं. आणि पालकची डाळ, ठेचा आणि भात आणि भेंडी तळलेली, बस सिंपल लंच होता. आणि लंच पण असं काही खूप नव्हतं, सिंपलच लंच होता. त्याच्यानंतर मी पूर्ण घर क्लीन केलं. आणि क्लीन करायला मला 2 वाजले होते. पूर्ण किचन सगळं आणि बेडरूम, हॉल असं सगळं बाकीच होतं. म्हणून जसंच किचन क्लीन झालं, मी किचनचं दार थोडंसं अडून घेतलं, कारण बाहेरची प्लॅस्टरची धूर घरात येते, तर मग अजून पुसावं लागतं. आणि मग रात्रीचा वेळ काय करायचं रात्रीच्या वेळेस, तर मग मी विचार केला मसाले भात करूया, कारण सगळं मसाले भातच्या भाज्या होत्या घरात. आणि सगळ्यात आधी तुम्ही गोबी मिठाच्या पाण्यात आणि हळदच्या पाण्यात उकळून घेतली चांगल्याने, धुवून त्याला साईडला ठेवलं. पत्तागोबी, आलू हे पण मी मिठात धुवून घेतले, कारण पत्तागोबीच्या आत पण काही ना काही असं असतेच, किडे किटकून. आणि खडे मसाले सगळे, विलायची, तेजपत्ता, कलमी, ते फुलं पानं, जे पण खडे मसाले असतात ते सगळे मी घेतले होते, कारण मसाले भातच बनवायचा होता सिंपल. आणि कांदा, टमाटर, शिमला मिरची, साधी मिरची आणि गोबी उकडलेली आणि आलू, पत्तागोबी, बस एवढंच होतं. मला त्याच्यात वांगे पण घ्यायचे होते, पण वांगेच नव्हते. आणि चांगल्याने याला भाजून घेतलं. सगळ्यात आधी मी कांदा ब्राऊन करून घेतला होता, थोडा त्याचा कच्चा पण असते ना ते निघेपर्यंत. त्याच्यानंतर मी त्याच्यात
शिमला मिरची आणि साधी मिरची सोबतच टाकली, थोडीशी शिजून येते. आणि बघू शकता तुम्ही चांगल्याने, आणि फुलच गॅस ठेवते कारण हा गॅस लहान आहे. त्याच्यावर कमी गॅस केला तर खूपच वेळ लागतो स्वयंपाक करायला. तर चांगल्याने बघू शकता कांदा शिमला मिरची चांगल्याने तेलात फ्राय झाल्या. आता आपण याच्यात सगळं भाजीचं टाकूया, जसं काय म्हणतात त्याला, पत्तागोबी, आलू, वाटाणे. आणि हे वाटाणे फ्रोझन होते म्हणून ते थोडंसं बाहेर काढून ठेवावं लागतं, त्याच्यात बर्फ पण दिसणार तुम्हाला. आणि मग याच्यात टाकलेले आपण सगळे जेवढे आपण भाजीपाला कापून ठेवला होता तो सोबतच टाकला. टमाटर, आणि मी याच्यात भाजीपाला जसं पत्तागोबी, आलू हे थोडं जास्त प्रमाणात घेतलं होतं, कारण चांगलं वाटतं खायला सगळं मसाले भातात असलं की. आणि गोबी मी हळदीच्या पाण्यात उकळून घेतली आहे, कारण तशी गोबी कच्ची डायरेक्ट टाकायचं काही मनच नाही होत, किड्या काही पण असतात. तर चांगल्याने त्याला उकळून, आणि अर्ध्याहून जास्त तो गोबी शिजली पण होती. तर चांगल्याने आपण याला मिक्स करून घेऊया. आणि मसाला भातची पूर्ण एकदम डिटेलमध्ये मी रेसिपी टाकली आहे, कारण मसाला भात आमच्या घरात महिन्यातून 2 ते 3 वेळा आरामशीर बनतो, जास्त पण कमी नाही, कारण सगळ्यात फेमस असतो मसाले भात आणि आम्हाला खूप आवडतो. आणि याच्यासोबत तुम्ही दही आणि टमाट्याची चटणी असं खूप काही घेऊ शकता. आणि मी आता टाकली कस्तुरी मेथी, धना पावडर आणि काळा मसाला. रात्रीच्या वेळेस मसाले भात केला तर दही तर आपण घेऊ नाही याच्यासोबत, तर मी याच्यात फक्त मसाले भातमध्ये कस्तुरी मेथी, धना पावडर एवढं टाकलं. आणि बघू शकता तुम्ही मीठ मी आधीच टाकून घेतलं होतं, मग नंतर मी मीठच नाही टाकलं. मीठ थोडं जास्त प्रमाणात टाकलं होतं, कारण भाजी आणि आलू हे कोणत्याही भाजीत आलू असला की आलू मीठ पूर्ण ओढून घेत असतो, तर मीठ थोडंसं जास्त टाकलं. आणि सगळ्या भाज्या एकदम चांगल्या मसाल्यात शिजून घेतल्या, आणि थोड्या वेळ वाफेवर होत्या भाज्या, तर चांगल्याने टेस्ट येते मसाला भातमध्ये. आणि साईडमध्ये मग आपण तांदूळ धुवून घेऊया. तुम्ही याच्यात कोणतेही तांदूळ घेऊ शकता, बासमती, साधे, कोणते पण. मी साधेच घेतले होते, नाव तर नाही माहीत, पण साधेच होते. चांगल्याने मी चुनून घेतले होते. आणि त्याच्यानंतर बघू शकता रात्र पण झाली होती, दार उघडंच होतं. आणि स्वयंपाक करता करता कधी रात्र, आणि या दिवसाचं रात्र पण खूप लवकर होते, माझ्या हिशोबानं तसंच वाटून राहिलं. आणि मसाले भात पण बनवणं चालू होतं. आणि बघू शकता आता आपण याच्यात लाल चटणी पावडर नाही टाकू, फक्त हळद टाकू, कारण मसाल्याचा तिखटपणा, खडे मसाल्याचा पण तिखटपणा असतो. त्याच्यानंतर आपण त्याच्यात मिरच्या पण खूप टाकल्या होत्या, हिरव्या मिरच्या, त्याचा पण तिखटपणा असतो, म्हणून लाल चटणी पूर्णपणे स्किपच करायची, कारण मसाले पण तिखट असतात. तर मग ते तिखट आणि मसाले पण तिखट, त्याच्यात खडे मसाले, तर तो बॅलन्सच बिघडून जाणार मसाला भाताचा. म्हणून चटणी स्किप केली तर मग तिखटपणा बरोबर असतो. तर बघू शकता पूर्णपणे भाज्या आपण मिक्स करून घेतल्या हळदमध्ये, आणि याच्यात धुतलेले आपण टाकून घेऊ तांदूळ. आणि तुम्हाला किती पाणी हवं मसाला भातमध्ये, जास्त कमी, तसं तुम्ही याच्यात पाणी घेऊ शकता. जसं कोणाच्या घरात जास्त पाणी घेतात, कोणाकडे कमी घेतात. मी याच्यात जसे 2 कटोरी तांदूळ होते, तर मी 4 कटोरी पाणी घेतले, 4 ते 5, कारण आलू पण पाणी, कारण आलू शिजलेले नव्हते, तर आलू पण याच पाण्यात शिजणार. तर बघू शकता पहिले मी बरोबर माप घेतला होता 2 कटोऱ्याचा, मग अजून 1 कटोरी घेतली, अशी मी पूर्ण त्याच्यात 4 ते 5 कटोरी पाणी टाकलं. आणि फुल गॅसवरच मी भात शिजू दिला होता. आता कमी आहे, पण मी तसा फुल गॅसवर शिजू दिला होता, कारण लवकर शिजते. बघू शकता. आणि याच्यात पण संभार नव्हता, आणि संभार तसं मी टाकला पण नव्हता, कारण मी कस्तुरी मेथी टाकून दिली होती. आणि चांगल्याने हा
शिजेपर्यंत आपण बनवूया सॅलेड. कारण रात्रीची वेळ आहे. सगळ्यात आधी तुम्ही भांडे घासले होते आणि रात्रीची वेळ तो दही किंवा दहीचं रायता, दहीची चटणी मी काहीच बनवू नाही शकत, कारण रात्रीच्या वेळेस दही कोणी खात पण नाही आणि नाही दहीचे पदार्थ खातात. तर मी सिंपल पत्तागोबी, टमाटर, कांदा हे कापून घेतलं आणि काम करता करता पाणी पण सोबतच घेतलं होतं आणि मी चांगल्याने पत्तागोबी कापून मिठाच्या पाण्यात ही पण पत्तागोबी धुतली होती. कारण पत्तागोबीचे जे पत्ते असतात एकाते त्याच्यात खूप माती किंवा किडे असं असतातच. तुम्ही बघू शकता आता कसे पत्ते खराब होते अंदरचे पत्तागोबीतले, बघू शकता. आजचे पत्ते थोडेसे खराब होते तर मी ते कापून घेतले आणि त्याला चांगल्याने धुवून घेतलं. आणि मी थोडीशी ना पत्तागोबी जशी आपण याच्यात टाकतो नूडल्समध्ये, अजून विकतच्या याच्यात असतात तशीच मी कापली होती एकदम. आणि कांदे बारीक कापले होते आणि मी थोडीशी अजून ॲड केली होती, कारण म्हणजे कसं सगळ्यांनाच द्यावं लागतं. ही बॅग मी आणि पत्तागोबी पण मी थोडंसं मीठ टाकून धुतली होती, कारण थोडी स्वच्छ धुण्यात येते, बघू शकता तुम्ही. आणि माझे सगळे भांडे मी आधीच घासून घेतले होते, कारण मग ते खूप असल्यावर सुचत नाही. चांगल्याने पत्तागोबी धुवून घेऊया. आणि मग घेतलं होतं मी मीडियम साईजचा कांदा होता, जास्त नाही. तर मी कांदा पण पद्धतशीर कापून घेतला होता, बघू शकता तुम्ही. आणि तेव्हा म्हणजे कांदा कापताना धक्का लागल्यामुळे ना ट्रायपॉड पण म्हणजे असा थोडासा तुटलेला होता, त्याचं जॉईंट निघालं, म्हणून मी त्याला पण सेट केलं. आणि बघू शकता कांदे पण कापून झाले. आणि मी टमाटर पण घेतले त्याच्यात. तसं मला लक्षच नव्हतं आधी टमाटर घ्यायचा, मग जसं लक्ष आलं मी तसं टमाटर पण याच्यात घेतलं. आणि थोडंसं मीठ टाकलं मी, जास्त नाही, फक्त टेस्ट यावं म्हणून, जास्त मीठ नाही. त्याच्यात मी तेल घेतलं होतं आणि थोडेसे मी टमाटे पण कापून घेतले होते. त्याच्यासोबत मी पापड पण भाजले होते खिचडीसोबत, बघू शकता. रात्रीचं डिनर खूपच म्हणजे सिंपल पण होतं आणि चांगलं पण होतं माझ्या हिशोबाने. आणि मसाले भात होता, तर मसाले भात सगळ्यांनाच आवडतो, असं काही नाही की एकला आवडते एक नाही. आणि भात तर सगळ्यांनाच आवडत असते. आणि जेवणाची वेळ पण झाली होती, तर मी तसेच पापड पण भाजून घेतले होते. आणि हे पापड जास्त भाजल्याने ना एकदम जळत होते, म्हणून मला पण काही समजलंच नाही पापड कसे भाजावे. बघू शकता तुम्ही, जास्त भाजले की जळत होते, नाही तर ते तसे तर कच्चेच दिसत आहे, पण कच्चे नव्हते, ते एवढे पातळ होते, बघू शकता. हा पापड लिज्जतचा आहे, बघू शकता किती लवकर भाजला जाऊन राहिला. पण मी जळू नाही दिला जास्त, कारण जळलेले पापड चांगले वाटत नाही. तर असा एकदम सिंपल डिनर होता आमचा, मसाले भात आणि सलाद आणि पापड. जर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्कीच बघा.